तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करायची. एक खास गोष्ट म्हणजे आज आमचा पेपर झालेला आहे. तर बघू शकताय प्रणव, अनिकेत आणि रोहन माग राहिलाय. रोहन याची वाट बघायला लागलोय. तर अशा खास ठिकाणी जाणार आहे आम्ही, तिथं तुम्हाला पण मजा येईल बघण्यासाठी. तर आता नाही लगेच सांगणार कुठे जाणार आहे ती, तर गेल्यावर सांगतो कुठं जायचं आहे ती. तर रोहन भाऊ याची वाट बघायला लागलोय. गेला नाही तुम्ही? मला वाटलं इथनं रोड आहे. अरे मी आडवं जाणार होतो, वरनं बघितलं पेट्रोल पंप आहे म्हणल्यावर मग बसलो. नाही तर मागणं पी 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 वाजवायला लागली. तिघं पुढे गेली. ते आम्ही 4 जण इथं थांबलेलो आहे. तर आता बघूया त्यांची वाट बघूया, ते आल्यानंतर मग जायचं. किती किलोमीटर? तर 2.5 किलोमीटर राहिले. रोहिण्या, ए रोहिण्या, येणार आईस्क्रीम खाय? येणार आहेस? नाही म्हणून नाही म्हणून नाही तू येणार आहेस परण्या? नाही हे चल आणि आपण जा. तर मित्रांनो पाणी नाही प्यायला इथं, तू लागलायस पाणी चौकारा. कुठं आहे पाणी? तर मित्रांनो आम्ही दोघं आईस्क्रीम दोघं देतो. मी तुला आईस्क्रीम देतो बस. तर मित्रांनो अनिकेतनं आणि मी कोणातलं आईस्क्रीम खाणार आहे, बाकीच्यांनी खाल्लंय. आम्ही मागं राहिलो म्हणून आता आम्ही दोघांनी घेतलं होतं. तर हे बघा, इकडं अनिकेत बसलाय खायला आणि इकडे मी आहे. खाऊन घेऊया आणि मग जाऊया. तिकीट काढायला लागली ती, त्यांचं झाल्यानंतर आपण बी काढाय आज जायचं. तर मित्रांनो हे बघू शकताय, आपण इथं फिरायला आलेलो आहे. हे भारी येईल का पाण्याचं नाही? हे नाही खतरनाक. ही बघ ही बघ. मित्रांनो बघू, मोबाईल आत काढून येणार नाही ती, त्यामुळे एवढाच परिसरात आपण व्हिडिओ घेऊ. तर जस्ट मित्रांनो आता आपण वरच्या बाजूला आहे मंदिराच्या. तर इथनं तुम्हाला लुक दावतो बाहेरचा. एकदम खतरनाक व्ह्यू दिसायला लागलेला आहे. नाही पुढच्या बाजूचा मंदिर बघा मित्रांनो, आणि जो पुढचा व्ह्यू आहे तो तिथं जवळनं जाऊ दावतो. खूप छान आहे. शिव बघा मित्रांनो, व्ह्यू खतरनाक असा व्ह्यू आलेला आहे. खतरनाक व्ह्यू दिसतो इथनं वरच्या बाजूला आता देवळाच्या. आणि आतनं काही व्हिडिओचा म्हणजे फोटो व्हिडिओ काढू शकत नाही म्हणून मी काय आतलं धावलेलं नाही. तर बाहेरचं जेवढं होतं तेवढं धावायला लागलोय. तर मागणं बघा किती भारी दिसते देवळ. मला सांग, इकडे बघ जरा, मला सांग इथलं व्ह्यू कसा आहे बघण्याजोगा आहे. तर आपण कुठं आलो ती पण सांग एकदा. आता जहाज मंदिर आहे बाहुबली. ही कुठं आलं? तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, ही जहाज मंदिर म्हणजे इथं बाहुबली म्हटलं जातं. तर इथनं बघा ही जहाजाचं लुक दिलेला आहे का हो का. ही वरच्या कडा असू दे किंवा ही अशी बोट असू दे, थोडंफार असं धावलेलं आहे. जहाज आहे मोठी हे बघा, त्यामुळे इथं जहाज मंदिर म्हटलं जातं. आणि हे जी नक्षीकाम तर आतनं तर खूप भारी जाऊ शकत नाही, कारण आत परवानगी नाही आपल्याला. तर बाहेरनं तर बघू शकताय. आणि बाहेरचं सौंदर्य तर खूप भारी आहे. आम्ही आत गेलतो, आम्हाला भारी वाटलं. तर ही कोल्हापूरच्या जवळच ही मंदिर आहे. तर हिरवंगार आहे, बघण्याजोग आहे. हे बघा इकडेच काय याच हे बघा, पूर्ण असा जहाजाचं लुक आहे. तर खरंच मित्रांनो आज एक्झाम झाली. एक्झाम झाल्यावर प्लॅन ठरला की असं फिरायला जायचं म्हणून आम्ही आता फिरायला आलो आहे. तर जवळच जहाज मंदिर होतं म्हणून इकडं व्हिजिट द्यायला आलो. तर आम्हाला खूप भारी वाटलं बघितल्यावर. हे बघा मित्रांनो इथं फोटोशूट चालू आहे. आणि कितीच आहे ना त्यो, ओळखणच झालं आहे मला ते. तर आपण पण जाऊन फोटोशूट करूया, मस्त मस्त फोटो घेऊया. काय म्हणायचं रोहन भाऊ? एक नंबर. तर मस्तपैकी फोटो घ्या. आणि ह्या इकडचा लुक हे बघा मित्रांनो, किती सुंदर असं वातावरण. इकडं बघा, आता ही डोंगर भागाला लागलेला आहे आपण. तर आता वर गेल्यावर पण लय भारी नजारा दिसणार आहे. इथं स्टॉल लागायला चालू झाले. इथनं चालू झालायचं काय मंदिरापर्यंत. हे बघा मित्रांनो गौमाता. तर मित्रांनो आपण आलेलो आहे मंदिरात. तरी बघू शकताय आज जाण्याची वाट. पहिला आज आहे पाया पडून श्रीराम, जय श्रीराम. हे बघा मित्रांनो, देवाला जाण्याच्या आधी पाय धुवून घेऊया मस्त गीत हातपाय, पावित्र्यानं जाऊया आता. रोहन भाऊ बस.
हे बघा मित्रांनो, मंदिर आतून भारी आहे आतनं पण. तर पहिलं पांडुरंग दर्शन घेऊया. तर आधी इकडे बिन जाऊया. भारी रोहित. तर मित्रांनो, आतनं दर्शन घेतलं, खूप भारी वाटलं, प्रसन्न वाटलं. आत गेल्या पहिले विठू माऊलीचं दर्शन घेतलं, परत श्रीरामांचं मारुतीचं पण दर्शन घेतलं. तर आता वर निघालोय. तर ही बघा, ही कंड किती भारी दिसते. ही बघा, एकदम भारी बनविलेला. इथं छोटे छोटे कासव पण आहेत. हो का, तिथं कासव आहे. हे बघा मित्रांनो, हे कासवला आणि ती खाया टाकत आहेत. हे यो कुणावर बोलायला लागला? ए गुपचूप गुपचूप काय हे लवकर काय? नाही मित्र, प्रणवला बोलवत आहे यो. असं काय समजू नका. यो कुणाला बोलली होती? यो प्रणवला बोलली होती. आणि इथलं खूप भारी असं प्रसंग तुम्हाला दावलेला आहे मी. तर इथं लहान मुलं पण कासवाला खाया टाकत होती, किंवा त्यात मासं छोटे छोटे आहेत त्यासनी पण खाया टाकत होती. खूप भारी असा प्रसंग आहे इथला. आणि खूप भारी भारी देव आहेत, नक्षीकाम केलेलं आहे. तर इथं भारी आहे, कारण सगळं हिरवगार सौंदर्य आहे. हे बघा की सर्व हे झाड आहे. मित्रांनो, आता चला घरला जाऊया. मित्रांनो, अनिकेतला विचारूया आजचा दिवस कसा होता अनिकेत? एकदम भारी. देवांचं दर्शन खूप भारी झालं. कसं झालं? खूप भारी. तर आम्ही 2-3 देवांचं दर्शन घेतलं. आज पेपर एंड झाला. मग येता म्हणलं नियोजन करावं, फिरायला जायचं. तर आज आम्ही फिरायला आलो सगळी पोरं मिळून. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग खूप असा भारी होता. तर मी असं नवीन कंटेंट घेऊन येत राहीन, आणि मला तुमचा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून मला चांगलं प्रोत्साहन मिळेल आणि मी नवीन चांगले व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईन. आणि असं खूप अजून ह्याच्यापेक्षा मजेदार आणि असं फिरती आलं किंवा एक टास्क दिलेला असं ब्लॉग घेऊन येईन. फक्त तुम्ही मला कमेंट करा कुठला ब्लॉग घेऊन येऊ, व्हिडिओ नवीन आणू. तर चला, तर मग आता घरला जायचं आपण. तर मित्रांनो, माझं डोसा आलेला आहे. आणि केव्हा येते त्याची वाट बघूया आणि मग खायला चालू करूया. एक चौक घेऊन बघूया. तर मित्रांनो, आता रोहन भाऊला सोडूया. आजचा इथंच प्रसंग कसा होता भाऊ, सांग मला. एक नंबर भाऊ, आवडला. लाईव्ह एन्जॉय करा आणि मस्त जागा. तर मित्रांनो, आता रोहन भाऊला घालवूया. घरला जायचं. घरला तुम्ही नीट जावा. चले रोहिण्या, जातो. संध्याकाळी खेळायला फोन करू.